नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, टेट परीक्षा 2025साठीचे जे सेल्फ सर्टिफिकेशन सुरू झालेलं आहे त्या संदर्भात बऱ्याच अभियोग्यताधारकांनी त्या ठिकाणी प्रश्न विचारले की सर आमचं NCL त्या ठिकाणी आलेलं नव्हतं, आमची पावती आलेली होती, मग आम्ही आता सेल्फ सर्टिफाय करायचं की नाही, आणि त्या संदर्भातला खुलासा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्यावेळीसुद्धा दिलेला होता. तो नक्की काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूया. प्रसिद्ध निवेदन खरं तर ते होतं. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा टेट 2025 परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरता ज्या विद्यार्थ्यांनी NCL म्हणजे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढण्यासाठी विहित मुदतीत अर्ज केला आहे, अशा उमेदवारांना पोहोच पावतीनुसार अंतिम तारखेपर्यंत अर्ज भरण्यास परवानगी देण्यात येत आहे. म्हणजे अशा उमेदवारांना ज्यांना पावती मिळालेली होती, अशा उमेदवारांना अर्ज भरण्यास परवानगी दिलेली होती, ते उमेदवार बाद होणार नाहीत, त्यांना व्यवस्थित फॉर्म भरता येईल. हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु त्यांनी पोहोच पावतीतील दिनांकानुसार मुदतीत NCL प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे तुम्हाला जो दिनांक दिला आहे त्या दिनांकानुसार तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळालेलं पाहिजे. ओके, तर असा हा खूप महत्त्वाचं प्रसिद्ध निवेदन आपल्याला परीक्षा परिषदेने दिलेलं होतं, जे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनेलवरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा.